उपस्थित आज उपस्थित असलेल्या सर्व शिक्षक वर्ग, सहकारी वर्ग, पालक वर्ग, अधिकारी वर्ग सर्वांनाच माझा नमस्कार। आज आपण खरं म्हणजे नागरिक शास्त्राचा 6माही परीक्षेपर्यंतच्या पोर्शन मधलाच तिसरा धडा आपण आज पाहणार आहोत। तर त्या तयारीसाठी तयार राहा सर्वांनी। ओके, आणि आपण सर्वजण प्रश्नांची उत्तरं द्यालच नाही मला खात्री आहे। बृहन्मुंबई महानगरपालिका शाळा बंद पण शिक्षण चालू या ऑनलाईन शिक्षण उपक्रमाअंतर्गत आपणा सर्वांचे मी स्वागत करत आहे। माझे नाव आहे श्रीमती उमा नरहरी चिट्याला। आमचे मार्गदर्शक आहेत CNO श्री प्रकाश गावडे सर। माझी शाळा आहे पिंपळी पार्कसाईड उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 4 घाटकोपर मुंबई। बघा विद्यार्थ्यांनो, आपण ऑनलाईन शिकताना आम्ही शक्यतो तुम्हाला जे देण्याचा प्रयत्न करतो आहे, तर आम्ही करताना जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत आणि आपण पण मोबाईलवर हे शिकण्याचा प्रयत्न करत आहात। तुमचाही प्रयत्न आमचाही प्रयत्न स्तुत्य आहे आणि आपण जे विद्यार्थी हजर राहता आणि जी तुम्ही अभ्यासाची पद्धत लावून घेताय ती पण स्तुत्य आहे। आजचा सुविचार मी घेत आहे। सर एक सेकंद जरा सर। आज आपले विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला सुविचार एका छोट्या गोड मुलाने सांगितलेला आहे, तरी आपण ऐकावा ही विनंती। त्याबद्दलची चर्चा मी करणारच आहे। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म श्री गुरवे नमः। Hello everyone, my name is Ramanu Chitala from K1C. I am going to tell you thoughts of the day. Believe you can and you will. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू याबद्दलची तुम्हाला जास्त माहिती आपले गावडे सर आहेत, त्यांच्या पाठातून तुम्हाला म्हणजे त्यांनी इतक्या छान तऱ्हेने स्पष्ट करून सांगितलेलं आहे। पण आजचा जो सुविचार आहे तो हा आहे, बिलीव्ह यू कॅन अँड यू विल। म्हणजे बिलीव्ह करा, बिलीव्ह म्हणजे विश्वास स्वतःमध्ये, यू कॅन अँड यू विल, विल किंवा विल तुम्ही जिंकू शकता। स्वतःमध्ये विश्वास ठेवून जर तुम्ही या अभ्यासासाठी सुद्धा पुढे गेलात तर तुम्ही अतिशय आदर्श छान विद्यार्थी बनू शकता। माझ्या आजचा आपला इयत्ता 8वीचा नागरिक शास्त्राचा घटक आहे केंद्रीय कार्यकारी मंडळ आणि त्यामधील उपघटक आहे आपल्या राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मंत्रिमंडळ, त्यांची कार्य आणि अधिकार। केंद्रीय यामध्ये सर्व आपल्याला जास्तीत जास्त केंद्रीय कार्यकारी मंडळाचा अभ्यास करायचा आहे। त्याच्यासाठी कार्यकारी मंडळातील घटकांची माहिती घ्यायची आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला झालेलीच आहे ऑलरेडी। आपण जे सर्व धडे पाहत आलेले आहोत त्यामध्ये तुम्हाला ही कल्पनाच आहे आणि त्यामधील माहिती घेताना मात्र आता तुम्ही करायचंय की प्रसार माध्यमांद्वारे जसे वृत्तपत्रे आहे, TV आहे, गुगल आहे, बातम्याचं तुम्ही संकलन करू शकता। गुगल बातम्या सुद्धा महत्त्वाच्या ठरतात। नुसतं तुम्ही गुगलला टच केलं तरी तिथे तुम्हाला काही बातम्या दिसतात, त्या बातम्यांचंही वाचन करा। पण वृत्तपत्रे अवेलेबल असतील तर त्याचंही वाचन करा। टीव्हीवर बातम्या असतात, त्या कशासाठी तर इनऑल ओव्हरव्ह्यू म्हणजे ना, इनऑल सर्व माहिती कळण्यासाठी। आणि हे तुम्हाला मी परत एकदा सांगते की राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मंत्रिमंडळ, त्यांची कार्य आणि अधिकार पाळताना त्याबद्दल सजगता दाखवा। तुमच्यामध्ये ती सजगता येणं आवश्यक आहे। या पाठातून आपण काय करू शकाल तर
पहिलं म्हणजे संघ शासन, म्हणजे आपलं जे केंद्रीय कार्यकारी मंडळ आहे त्याला आपण संघ शासनही म्हणतो. या संघ शासनावरील माहिती तुम्हाला तोंडी किंवा लेखी सादर करता आली पाहिजे. तोंडी किंवा लेखी, आणि ते तुम्ही करू शकाल. म्हणजे त्यातल्या घटकांवर म्हणा किंवा त्याबाबत उपयोजनात्मक काही भाग येतो त्यावेळेस. तसेच आपल्या मतदारसंघात मी तुम्हाला एक नकाशा दाखवला होता आणि त्या नकाशामध्ये तुम्हाला मी भौगोलिक मतदारसंघ कसे बनतात हे सांगितलं. तर आपणही कुठे जिथे भारतात राहतोय तिथे आपल्या राज्यामध्ये किंवा आपण राहणाऱ्या ठिकाणामध्ये जो मतदारसंघ आहे, 3 प्रकारचे मतदारसंघ आहेत. ती माहिती तुम्हाला उलगडतच जाईल. पण आपला जो लोकसभा मतदारसंघ, आपला जो नगरसेवक, आपला जो आमदार काय काम करतो, त्या लोकप्रतिनिधींनी हाती घेतलेल्या सार्वजनिक कामाविषयी जाणून घ्यायला पाहिजे. आपणही त्याबाबत नक्कीच त्यामध्ये प्रयत्न करू शकता. बघा, मी तुमच्या पुढे एक चित्र ठेवलेलं आहे आणि आपली मदत लागणार आहे मला. ज्यांना शक्य आहे त्यांनी पटकन हात वर करा. हे चित्र आहे, पण हे प्रतिकात्मक दिलंय मी तुम्हाला. या चित्रामध्ये दिसणार हे एक चित्र आहे आणि हे एक चित्र आहे. याबाबत कोण काय सांगू शकेल? या चित्रातून तुम्हाला काय आढळते? हा असता टीचर, जे असं रॅम्बो सारखं दिलं आहे, जे येलो कलर आहे ना, ते दुसऱ्या चित्रामध्ये कमी पट दाखवला आहे आणि पहिल्या चित्रामध्ये ते जास्ती पटाने दाखवला आहे. ओके. अजून रेनबो कळला तुम्हाला? एक शब्द नवीन मलाही ऐकायला मिळाला. आणि ही रचना काय सांगते तुम्हाला? जी अशी रचना आहे ती टीचर 2, 4, 5 च्या इथे जास्त म्हणजे ते सर्कल जरा मोठे आहेत आणि 5, 4, 3 चे जरा छोटे आहेत. बरं, ओके. बरं, आता मी काय म्हणते, असं कंपॅरिझन करूच नका. मी फक्त एकच पहिलं चित्र बघते आणि त्यामध्ये काय आढळतं तुम्हाला? हे आढळलं बरोबर आहे, टिंब आहेत, हे आहेत. हे काय रे? हे काय आहे? हे जे दाखवलं मी आता तुम्हाला ते काय आहे? हा जो भाग आहे हा काय आहे? हा, 543. 543 आकडा आहे. पण कशाचा आहे आकडा हा? कशाचा आकडा आहे? या साइडला जास्त आहे ते सर्कल्स आणि या साइडला कमी आहे. बरोबर ना, कमी जास्त तो हा बघूच नका आता दुसरा. पण हा मला पहिलाच सांगायचा. हा 543 आकडा कशासाठी असावा? काय आहे? तुम्ही जो अभ्यास केलात ना दुसऱ्या धड्यात, पहिल्या धड्यात, दुसऱ्या धड्यात जास्त केला, त्यावर आधारित आहे. आठवा बघू. म्हणजे ते पिवळे जे हे आहेत ना डॉट्स, ते जास्त त्यांचा आकडा वाटतो तो. बरं, ह्या डॉट जे पिवळे जास्त आहेत त्यांचा वाटतो. बरं, पण मला 543 हा आकडा कशाचा आहे तो तरी सांगा. त्या पूर्ण ह्याच्यात बसलेले. बरं, या टिपक्यांचा मोजले तर बसले त्यांचा. पण हे कोण असू शकते? हे आपले प्रतिनिधित्व करणारे कोणतरी आहेत आणि कुठेतरी आहेत. मग कुठे आहेत ही अशी रचना आपल्याला कुठे आढळते? जेव्हा आपण वोट द्यायला जातो तेव्हा. अच्छा, वोट द्यायला जातो तेव्हा. पण वोट कोणाला देतो आपण? कशासाठी देतो आपण? पटकन येतोय हा शब्द? लक्षात येतोय? बघा मी सांगते. हे आहे लोकसभा. लोकसभेच्या ज्या निवडणुका होतात तेथील संसद संख्या, म्हणजे लोकसभेमध्ये बसणारे हे आपण निवडून दिलेले संसद सदस्य. आणि हे पिवळे का जास्त दाखवले? तर ज्यांना मत जास्त मिळतात त्या पक्षाची हे लोक आहेत. मग तेच फक्त बसतात का लोकसभेमध्ये? बाकीचे मतं मिळाली, निवडून आला, दुसऱ्या पक्षाचा असेल तर तो बसू शकत नाही का? तोही बसतो. आणि अशी संख्या मिळून हे मतदार हे संसद सदस्य आहेत जे निवडणुका घेऊन निवडणुकीद्वारे तिथे जातात. हे आहे लोकसभेचं प्रतिनिधित्व करणारं चित्र. आणि दुसरं कुठलं आहे मग? आता पटकन ओळखाल तुम्ही. दुसरं कोणतं? हा गायत्री. टीचर, राज्यसभेचं. थँक्यू. लोकसभा
आणि राज्यसभा. बघा, विसरायचं नाही अजिबात. संसद जेव्हा आपण म्हणतोय त्या संसदेमध्ये हे महत्वाचे शाखा किंवा महत्वाचे घटक आहे. ओके, हा, पुढे जाऊया आपण. त्याबद्दलची माहिती लोकसभेची, राज्यसभेची सर्व माहिती मी तुम्हाला दिली आहे. परत एकदा आपण पाठ वाचा, हा, आपल्याला पटकन लक्षात आलं पाहिजे म्हणून. पुढे आहे भारताची संसद. भारताच्या संसदेमध्ये ही जी स्लाइड मी आपल्या पुढे आणलेली आहे ती स्लाइड आपल्याला आधीच्या एकदम पहिल्या पाठामध्ये दाखवली होती मी आपल्याला. ती स्लाइड परत आणली. त्यामध्ये तुम्हाला दिसेल की राष्ट्रपती हे सर्वोच्च प्रमुख आहेत. आपल्या भारताचे सर्वोच्च प्रमुख आहेत. सर्वोच्च पद आहेत. सगळ्या पदांमध्ये हे सर्वोच्च पद आहे आणि त्यांना आपण राष्ट्रपतींना राष्ट्रप्रमुख म्हणतो. आपल्या भारताचे ते प्रतिनिधित्व करतात आणि संपूर्ण ही जी भारताच्या संसदेची जी पूर्णपणे सत्ता आहे ती सत्ता राष्ट्रपतींच्या हाती असते. त्यांच्या संमतीशिवाय कुठलेही हे जे कायदे मंडळ आहे, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, हे पुढे जाऊ शकत नाही. त्यांना हे सर्व भारताच्या संसदेमध्ये जे काही चालतं त्याची माहिती त्यांना मिळण्याचा अधिकार आहे. राष्ट्रप्रमुख आहेत. त्याचबरोबर अजून एक पद आपण म्हटलं जातं ते म्हणजे भारताचा नागरिक. भारताचा नागरिक म्हणताना प्रथम नागरिक, पहिला नागरिक राष्ट्रपतींना म्हटलं जातं. त्यामध्येच आपल्याला दिसतं की ते नामधारी आहेत. आता ह्यांना बोलताना नामधारी संविधानात्मक प्रमुख असं म्हटलं जातं. नामधारी म्हणजे काय की नावाला म्हणजे ते राष्ट्रपती प्रत्यक्ष येऊन कायदे मंडळाचा कारभार करताना लोकसभेत, राज्यसभेत येऊन बसत नाहीत. राष्ट्रपती कार्यकारी मंडळाचे पंतप्रधान व मंत्रिमंडळ आहे, ते विरोधी पक्ष आहे. आपण आता जे बघितली ती रचना, त्याच्यामध्ये येऊन ते प्रत्यक्ष रोज बसत नाहीत किंवा संसदेची जी अधिवेशनं चालतात तेव्हाही बसत नाही. न्यायमंडळाचं न्यायदानाचं कार्य चालतं तिथे ते प्रत्यक्ष जात नाही. पण तरी पूर्ण कारभार पाहणं त्यांना आवश्यक आहे. असे हे राष्ट्रपती, त्यांना नामधारी संविधानात्मक प्रमुख म्हटलं जातं. त्यांच्याबद्दलची जास्त माहिती आपण आज आता पाहणार आहोत. राष्ट्रप्रमुख आहेतच, मी सांगितलं आपल्याला. राष्ट्रपती हे त्याबरोबरच राष्ट्रपतींची निवड ही भारतीय जनतेकडून अप्रत्यक्षरित्या केली जाते. ती अप्रत्यक्षरित्या म्हणजे कशी ते मी सांगते आपल्याला. तर जनतेने निवडलेल्या संसद, आपण आता जो हे पाहिलं ना की लोकसभेमध्ये बसलेले संसद सदस्य, ते संसद सदस्य त्यांना खासदार म्हणतात, मेंबर ऑफ पार्लमेंट, MP म्हणतात. तर हे जनतेने निवडलेले संसद सदस्य आहेत खासदार. ते सर्व, आपला जो आकडा आता दाखवला तो जास्तीत जास्तचा आकडा होता, तो आकडा थोडासा कमी जास्त होतो. ओके, तर तो जो आकडा आहे 543 आणि 245 आपण घेतलेला, ते सर्व खासदारांच्या मधून त्यांना निवडलं जातं. ती लोक तिथे निवड करतात आणि त्यांची निवड कोण करतं? आपण करतो. आपण लोक भारतीय प्रजा त्यांना तिथे पाठवते आपल्या देशाचा कारभार चांगला चालावा यासाठी. आणि कोण करतं? तर विधानसभा सदस्य, त्यांना आमदार म्हटलं जातं. आणि हे विधानसभा सदस्य हे कुठे असतात? तर हे घटक राज्यात असतात. आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे, जसं की विद्यार्थ्यांना केंद्रीय कार्यकारी मंडळ आपण जी रचना पाहतो आहे त्याच्यामध्येच आपल्याला पुढे हा स्वतंत्र धडा आहे की आपण विधानसभा आणि विधान परिषदा अशा म्हणतात. म्हणजे तिथे जशी लोकसभा, राज्यसभा आहे तशीच आपल्या राज्यांमध्ये विधानसभा, विधान परिषद आहे. पण त्यातील फक्त विधानसभा सदस्यांकडून, कारण विधानसभेचे जे सदस्य आहेत त्याच्या प्रत्यक्ष निवडणुका होतात, त्या प्रत्यक्ष निवडणुकांमधून निवडून आलेले आमदार, खासदार आणि हे आमदार, आणि त्यांना म्हटलं जातं, त्यांचं एक मंडळ स्थापन केलं जातं, त्याला म्हटलं जातं निर्वाचन मंडळ. हे जे निर्वाचन मंडळ आहे त्यांची म्हणजे जेव्हा स्थापन होतं आपलं सरकार तेव्हा 5 वर्षांनी, दर 5 वर्षांनी ज्या निवडणुका होतात तेव्हा ह्या निर्वाचन मंडळाची स्थापना केली जाते आणि त्याच्यात असलेले
सर्व सदस्य मिळून दिवस ठरवून त्यावेळेस राष्ट्रपतींचं नाव घोषित केलं जातं आणि राष्ट्रपती बनण्यासाठी यांच्याकडून सुद्धा गुप्त मतदानाने मतपेटीमध्ये मत घेऊन मग राष्ट्रपतींना किती मत मिळाले हे ठरवलं जातं. आणि त्याची पण प्रोसेस खूप आहे की किती मत पाहिजे, कसं पाहिजे, त्याबद्दलची माहिती आपल्याला पुढे पुढे येतच जाईल. आता हे तर मुद्दे आपल्याला माहितच आहेत की भारतीय नागरिक असावा, ती जी व्यक्ती असेल राष्ट्रपती निवड होणारी त्यांचं वय किमान 35 वर्ष असावे. पण आपण जर अभ्यास केला तर नेहमीच 50 वर्षाच्या पुढे 60 वर्षाच्या पुढे आपले राष्ट्रपती आलेले आहेत. का याचा आपण विचार करायचा की राष्ट्रपती बनण्यासाठी एवढ्या वयापर्यंत का जातात, तर ते त्यांना अनुभव मिळतो, अनुभवातून ते पुढे जातात. आपण जसं पाहिलं 25 वर्ष वय, 30 वर्ष वय, 25 वर्ष वय लोकसभा सदस्यांसाठी, संसद सदस्यांसाठी, 30 वर्ष राज्यसभा सदस्यांसाठी. मग तिथे मग 25 वर्षातच त्यांना मिळेल का राष्ट्रपती हे पद? नाही. म्हणजे त्यांना 25 ते 35 10 वर्ष तरी किमान संसदेचा कारभार कसा चालतो, काय चालतो, तो अनुभव प्राप्त होणे आवश्यक आहे. अनुभवानंतरच त्यांना या निवडीसाठी उभं राहण्याचा अधिकार आहे आणि कालावधी असतो 5 वर्ष. त्याबरोबरच राष्ट्रपतींबरोबरच असतात उपराष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची काही माहिती आपल्याला दिलेलीच आहे मी की राज्यसभा आपण पाहताना की ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. ही राष्ट्रपती निवड होतानाच त्याच्यामध्येच उपराष्ट्रपती निवड साहजिकच तुम्हाला माहिती आहे की एकाला जसा आपला वर्गमंत्री असतो मुख्य आणि उपमुख्य, तसाच उपराष्ट्रपती. ही उपराष्ट्रपती निवडल्यानंतर ते मात्र राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यांची निवड कशी होते तर संसदेच्या दोन्ही सभा, लोकसभा व राज्यसभा या खासदारांकडून होते. विधानसभा सदस्य त्यामध्ये भाग घेत नाही. त्यांच्याबद्दलही पात्रता हीच आहे, कालावधी हाच आहे, 5 वर्षे, नंतर भारतीय नागरिक असावा आणि त्यांचे वय किमान 35 वर्ष असावं. राष्ट्रपती शपथ ग्रहण करतायत. इथे मी तुम्हाला चित्र, आता ते सध्याचेच राष्ट्रपती आहेत, मी आता सध्या नाव वगैरे विचारत नाही तुम्हाला, तुम्ही शोधून ठेवा. पण मला एक सांगायचं आहे की राष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर जेव्हा ते इथे उभे आहेत आणि शपथ घेत आहेत, बघा ही शपथेचे चित्र किंवा शपथेचे तुम्हाला व्हिडिओज तुम्हाला आपल्या टीव्हीवर नेहमीच बघायला मिळाले असतील. कधीही निवडणुका होतात त्यानंतर जेव्हा पदग्रहण करायचं असतं तेव्हा पदग्रहण करताना त्यांनी शपथ घेणे आवश्यक असते. आणि इथे देत आहेत आपले हे जे उभे आहेत आणि जे शपथ देत आहेत ते आहेत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. आपण जी 3री शाखा पाहिली न्यायमंडळाची त्यामधील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. आणि हे न्यायाधीश शपथ त्यांना बोलायला लावतायत. आणि इतर वेळेस म्हणजे जेव्हा लोकसभा राज्यसभा यांचे संसद सदस्य जेव्हा शपथ घेतात तेव्हा राष्ट्रपती स्वतः ती शपथ याप्रमाणे वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण ह्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की तुमच्या पुढे मी एक शपथीचा नमुना दिला, नमुना आहे हा, त्यांच्या हातातील कागद वेगळा आहे, हा मी नमुना अशा तऱ्हेने दिला आहे, तो मी वाचून दाखवते. मैं म्हणजे त्यांचं स्वतःचं नाव, त्यांचं जे नाव असेल त्यांनी स्वतःचं नाव घेऊन सांगायचंय. मैं ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं श्रद्धापूर्वक भारत के राष्ट्रपति के पद का कार्यपालन करूंगा तथा अपनी पूरी योग्यता से संविधान और विधि का परिरक्षण, संरक्षण और प्रतिरक्षण करूंगा और मैं भारत की जनता की सेवा और कल्याण में निरत रहूंगा. आता इथे मैं म्हणताना त्यांच्याकडे ही शपथ घेतली जाते की आपल्या भारत देशाबद्दल किंवा भारताचे संविधान, भारतातील कायदे त्याचं संरक्षण केलं पाहिजे, त्याचं प्रतिरक्षण केलं पाहिजे. अगोदरचा कायदा आहे त्यामध्ये संविधान दुरुस्ती आहे, काही बदल आहेत, काही घटनात्मक बदल होत आहेत, त्यावेळेस त्यांनी त्याचं रक्षण केलं पाहिजे. त्यामध्ये उगीचच बदल करायचा नाहीये. आणि
पुढचं महत्वाचं म्हणजे मैं भारत की जनता की सेवा और कल्याण में निरत रहूंगा. बघा हा, पद मिळालंय म्हणजे त्या पदाबरोबर जबाबदारी किती वाढते. ही जबाबदारीची भावना कळावी किंवा शपथ म्हणजे काय असतं यासाठी तुमच्या पुढे केलंय. पण तुम्ही जर नुसतं गुगलला तुम्ही जर टाकलं एखाद्या शपथेचा नमुना बोलतानाचा तरी तुम्हाला दिसेल. एखाद्या सिरियल पाहिल्यात आताची सध्याची माहितीये, मी सांगायला नको पण मी तुम्हाला उल्लेख करते. महाराणी नावाची एक सिरियल आली आणि त्याच्यामध्ये त्या सिरियल OTTवर आणि वेगळ्या वेब सिरीज आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर संसदेचा कारभार त्या स्त्री व्यक्तीने कसा चालू केला तेव्हा ती शपथ कशी घेते तो पाहण्यासारखा. तर तुमच्या पुढे हा एक व्हिडिओ मी सादर करत आहे. हाय अनुज. हाय वेदेश. कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ ह्याची माहिती तर आपल्याला मिळालीच आहे. हो. पण मला एक प्रश्न पडला आहे. कोणता? राष्ट्रपती हे नामदारी प्रमुख आणि प्रधानमंत्री हे कार्यकारी प्रमुख आहेत. या दोन पदांवरील व्यक्तींचा कशा प्रकारे संबंध असेल? अरे आपण दोघे कसे मित्र आहोत, एकमेकांना भेटतो, तसे प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती नियमितपणे भेटत असतात आणि राज्यकारभाराची माहिती देत असतात. अच्छा, हो, हे बरोबर आहे. आता नवनवीन धोरणे, कायदे याची माहिती प्रधानमंत्री राष्ट्रपतींना देत असतात. किंबहुना अशी माहिती मिळवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहेच. चल आपण पाहूया राष्ट्रपतींना कोणकोणते अधिकार आहेत ते पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सारखेच हे विद्यार्थी आहेत, 9वी 10वीचे आहेत मात्र, पण तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केलाय की तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल की तुम्ही लगेच विचारू शकणार नाही की संविधानात्मक प्रमुख आहेत, मग प्रधानमंत्री म्हणतो आपण, मग प्रधानमंत्री काय आहे? तर प्रधानमंत्री हे कार्यकारी प्रमुख आहेत. देशाची सत्ता जी आहे, राज्यकारभार आहे, ते प्रत्यक्षपणे कोण बघतात? पंतप्रधान बघतात. त्यांचं कार्यकारी मंडळ बघतं आणि म्हणूनच त्यांना कार्यकारी मंडळ म्हटलं. आणि आपले प्रमुख आहेत राष्ट्रपती, पण त्यांना नियमितपणे संवाद साधावा लागतो आणि संसदेत काय चाललेलं आहे, लोकसभेत काय चाललेलं आहे, राज्यसभेत काय चाललेलं आहे, कोणत्या बाबतीत चर्चा घडतायत ह्याची माहिती त्यांना नियमितपणे द्यावी लागते. तर आपण पाहिलंच की त्यांना आपला म्हणजे त्यांना हा अधिकार आहेच, पण त्या अधिकाराबरोबरच कार्य आणि अधिकार, कार्य म्हणण्यापेक्षा त्यांना महत्वाचे अधिकार जे दिलेले आहेत राष्ट्रपतींना ते आपण आता पाहणार आहोत. की अजून कोणकोणते, ती मुलंही सांगतायत ना आपल्याला की आपल्या राष्ट्रपतींना अजून कोणकोणते अधिकार आहेत ते आपण पाहूया. तर मी 5वा पहिला घेते आहे. ह्या 5व्यामध्ये आपल्याला दिसतंय की आणीबाणी अधिकार. बघा, आणीबाणी, संकटकालीन परिस्थिती, मग ती कोणतीही असेल, आपण तर करोना परिस्थितीचा आधीपासून उल्लेख केलाय, पण संकट काळाबरोबरच बाकीच्याही राष्ट्रावर येणारी आणीबाणी असते, घटक राज्यांवर येणारी राष्ट्रपती राजवट असते किंवा आर्थिक आणीबाणी असू शकते. की आर्थिक आणीबाणीमध्ये आपल्या देशामध्ये समजा आर्थिक संकट आले, पैसाच नाही उरलाय, अरे राज्यकारभार कसा चालवायचा, लोकांचं कल्याण कसं करायचं, सगळ्यांचे पगार कसे द्यायचे, अशी काही आर्थिक अडचण टंचाई निर्माण झाली तर त्याला आर्थिक पैशांबाबतचं म्हणजे कुठल्याही लोकोपयोगी कामांसाठी जर ती आर्थिक संकट आलं असेल त्याला आर्थिक आणीबाणी असे म्हणतात. पहिलं सांगितलं राष्ट्रीय आणीबाणी, राष्ट्रावरचे येणारे प्रसंग की ज्यामध्ये आपल्याला राष्ट्रीय पातळीवरचे निर्णय घ्यावे लागतात म्हणून त्याला म्हणतात राष्ट्रीय आणीबाणी. नंतर आहेत घटक राज्य. ही घटक राज्ये जी आहेत, जसं आपलं महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्यामध्ये कोणतीही जर परिस्थिती निर्माण झाली, विधानसभा विधान परिषदा बरखास्त कराव्या लागल्या तर त्या बरखास्त होऊन तिथे राष्ट्रपती राजवट आणली जाते. ह्या सर्वांची माहिती आपण परत परत येणार आहे. 4था आकडा आहे संरक्षण अधिकार. संरक्षण विषयक अधिकार. तुम्ही कधी ऐकलं असेल की वायुसेना, भूदल सेना, नौदल सेना, ह्या सेना आहेत की जे आपल्या देशाचे संरक्षण करतात आणि या प्रमुखांच्या, या सेना प्रमुखांच्या नेमणुका, त्यांचे जे प्रमुख असतात जनरल्स, त्यांच्या नेमणुका आणि युद्ध, शांतता व आक्रमण, मी हे तिन्ही एकत्र ठेवलेत. पण युद्ध म्हणजे
तुम्हाला लक्षात येत असेल की 2 राष्ट्रांमध्ये युद्ध होतात. त्यावेळेस ते युद्ध रोखणे किंवा त्या युद्धाबाबतचे निर्णय घेणे, या वायुदलाला पाठवायचंय का भूदलाला पाठवायचंय, का पाण्यात सागरी हल्ले होत आहेत तर नौदलाच्या तुकड्यांना कसं पाठवायचंय, त्याबद्दलची संमती त्यांना द्यावी लागते. त्याबरोबरच असे युद्ध होऊ नये म्हणून शांतता निर्माण करावी लागते. आणि जरूर पडल्यास जर आपल्या देशावर आक्रमण होते आणि आपल्या देशाबरोबर लढा होतोय तर आक्रमणाचा निर्णय सुद्धा घ्यावा लागतो वेळ पडल्यास. ओके. तिसरा आहे न्यायालयीन अधिकार. न्यायालयीन अधिकार आपण जे तिसरं न्याय मंडळ शाखा आपण पाहिली त्यामधलं न्यायालयीन, सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात त्यांच्या नेमणुका करतात ते सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. पण मी आताच तुम्हाला सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांनीच त्यांना शपथ दिली, पण त्यावेळेस जे न्यायाधीश असतील ते तिथे शपथ देतात, पण त्यांच्या नेमणुका मात्र कोण करतात, राष्ट्रपती करतात. एखाद्या व्यक्तीची शिक्षा बघा, न्यायालयीन अधिकारामध्ये त्यांना एक वेगळा अधिकार दिलेला आहे की एखादी व्यक्ती की ज्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि तो गुन्हा पात्र ठरलेला आहे, तर गुन्हा जर ठरलेला असताना जर त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली आहे, फाशीची शिक्षा दिली आहे, ज्या शिक्षा दिलेल्या आहेत किंवा किती वर्ष जेलमध्ये राहावं ही शिक्षा दिलेली आहे, हे कोणी न्यायालयाने ठरवली, पण ती शिक्षा कमी करण्यासाठी आपण राष्ट्रपतींकडे अर्ज करू शकतो किंवा ही जी मला तुम्ही फाशीची शिक्षा दिली ती रद्द करा किंवा जन्मठेपेची शिक्षा रद्द करा हा सांगण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. पण ह्याच्यात एक लक्षात ठेवा की राष्ट्रपतींना अधिकार आहे पण प्रत्येक व्यक्तीचे ते असं कमी करत नाही, कारण गुन्हा पात्रच व्यक्ती असते ती, त्यांचा गुन्हा सिद्ध झालेला असेल तर त्याबाबत परत ती चर्चा करून त्याबद्दलची माहिती मागवून त्याबद्दलचं काय करता येईल, काय नेमकी परिस्थिती आहे ते बघून काही जणांच्या बाबतीत राष्ट्रपती शिक्षा कमी करण्याचा किंवा रद्द करण्याचा प्रयत्न करतात. 2 नंबरचा आहे नेमणुकांविषयी अधिकार. जशा आपण ह्या नेमणुका पाहिल्या न्यायालयाच्या सर्वोच्च पदाच्या, तशाच प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ त्यांच्याबद्दल तर माहिती आपण लोकसभेत घेतली की बहुमताने निवडून आलेला जो पक्ष आहे त्याचा जो नेता आहे जो प्रधानमंत्री बनणार आहे त्यांना बोलवून त्यांच्याकडून ते माहिती घेतात की मंत्रिमंडळात तुम्ही किती मंत्री ठेवणार, कोण लोक ठेवणार, ती इत्थंभूत माहिती त्यांच्याकडे जाणं आवश्यक असतं. तसेच घटक राज्यांमध्ये नेमणूक का करणार, नेमणूक करून दिलेले राज्यपाल. विद्यार्थ्यांनो, जसं आपल्या देशाच्या कारभारामध्ये आपण राष्ट्रपतींना सर्वोच्च अधिकार दिलाय, सर्वोच्च पद दिलंय, तसं घटक राज्यांमध्ये राज्यपालांना असतं. आणि आपल्या महाराष्ट्र राज्याची मुंबई राजधानी, तिथे राज्यपाल निवास पण आहे. तर आपले हे राज्यपालांच्या निवडणुका, प्रत्येक घटक राज्यांच्या राज्यपालांच्या नेमणुका आपले राष्ट्रपती करतात. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त, ही जी निवडणूक प्रक्रिया आहे ती नुसती एकच लोकसभेच्या निवडणुका घेतल्या थांबली असं नाही, तर केंद्राच्या निवडणुका होतात, राज्याच्या होतात, तालुका पंचायतीच्या होतात, जिल्हा पंचायतीच्या होतात, त्या सगळ्यांचं मिळून एक मुख्य निवडणूक आयुक्त असतं आणि ते एकमेकांशी संबंधित असतात. तेव्हा मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक त्या पदावर करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. आणि त्याबरोबरच राज्यातील किंवा देशातील महत्वाची जी पदं आहेत ती सोडून प्रशासकीय पदे, त्या प्रशासकीय पदांमध्ये नेमणुका करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. आता आपण एकदम पहिलं पाहणार आहोत ते म्हणजे कायदेविषयक अधिकार. कायदेविषयक हे महत्वाचं आहे की जो आपण संविधानाचा धडा पहिल्यापासून पाहतो आहे, संविधानाबाबत माहिती घेतो आहे, कायद्यांच्या तरतुदींबाबत माहिती घेतो आहे, त्यामध्ये संसद अधिवेशन बोलावं. संसदेचे अधिवेशन, लोकसभा राज्यसभा त्यांची जी आपली जी भारताची संसद आहे त्यांचं अधिवेशन बोलावणे, ते अधिवेशन स्थगित करणे किंवा त्या अधिवेशनाबाबत काही संदेश प्रसारित करायचा असेल तर तो संदेश पाठवणे. संसद अधिवेशन स्थगित करणे वेगळं आणि बरखास्ती करणे. बघा, स्थगित आणि बरखास्ती यामध्ये फरक आहे. स्थगित करणं म्हणजे काय, थोडक्यात तात्पुरत्या कालावधीपुरतं, या दिवसापुरतं, आज अधिवेशन सुरू झाले तर या दिवसापुरतं,
असं स्थगित करणे. आणि बरखास्त म्हणजे काय, पूर्णपणे जो आपण पाहिलं ना, अविश्वास ठराव येतो आणि अविश्वास ठराव आल्यानंतर संसदेमध्ये लोकसभेमध्ये समजा अविश्वास ठराव आला कार्यकारी मंडळावर, तर कार्यकारी मंडळाला पूर्णपणे बरखास्त केलं जातं त्या मंत्रिमंडळाला. ती बरखास्ती करण्याचा अधिकार, जरी आपला तो अविश्वास ठराव आला तरी त्याला मंजुरी राष्ट्रपतींनीच देणे आवश्यक आहे. आपण गेल्या पाठांमध्ये पाहिलेलं आहे. त्याबरोबरच विधेयकांवर स्वाक्षरी, मी तुम्हाला गेल्या पाठात सुद्धा दाखवलं होतं की कायद्यांची 3 वाचने होतात आणि ती 3 वाचने झाल्यानंतर शिक्कामोर्तब करताना त्या विधेयकावर, त्या दुरुस्तीवर, त्या कायद्यावर, त्या घटनेवर राष्ट्रपतींची सही असणे आवश्यक आहे. स्वाक्षरी म्हणजेच सही. तर ती जर स्वाक्षरी झाली तरच त्या कायदा पास होतो आणि आपलं भारताचे संविधान त्याचं संरक्षण करणे, हे आपण त्यांच्या शपथेच्या नमुन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तुम्हाला तेव्हा मी आडवा भाग दाखवला होता की संसदीय शासन पद्धतीचा, परत तुम्हाला छान लक्षात राहावा म्हणून मी तुम्हाला परत ही रचना दाखवते. कायदे मंडळ बघा, आता लक्षात ठेवायचं, प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जी ही चित्र येतात त्यावेळेस ती चित्र लक्षात ठेवली तर आपल्याला एका चित्रावरून पण 10-12 वाक्य नक्की लिहिता येतात. तर हे कायदे मंडळ आहे, त्यामध्ये ही लोकसभा आणि हे राज्यसभा. मी गेल्या वेळेस पण तुम्हाला हे रंग दाखवले होते. लोकसभेचा रंग तिथला लाल असतो, तिथे लाल कार्पेट असतं आणि राज्यसभेमध्ये ग्रीन असतं. दुसरं आहे शाखा आपली कार्यकारी मंडळ आणि त्यामधले घटक पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ. तिसरं आहे न्यायमंडळ, त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय. ओके, तर परत हे जरासं थोडंसं तुम्ही असं काढलं ना चित्र तरी तुम्हाला ते चांगलं कळेल. ही महाभियोग प्रक्रिया पण मी तुम्हाला आधी सांगितली होती संविधानाचं स्पष्ट करताना, आणि तीच स्लाइड आहे, त्यामध्येही तुम्हाला आढळेल, इथेही आढळेल की देशाच्या सर्वोच्च पदावर असणारी व्यक्ती जे आहे त्यांच्यावर आरोप. बघा आता आपण म्हणतोय की ते सर्वोच्च आहेत, पण त्यांच्याबद्दलचं जर आपल्याला सांगायचं असेल की त्यांचा अधिकार बरोबर नाहीये तर त्यावेळेस आपल्याला ती प्रक्रिया महाभियोग प्रक्रिया होते. ती अशीच तुम्ही आरोप करून किंवा तुम्ही सांगून ती सिद्ध होत नाही. मग त्यासाठी तुम्हाला ही प्रक्रिया करण्यासाठी सभागृह जे आहेत लोकसभा राज्यसभा, त्यामध्ये आधी राज्यसभेत नंतर लोकसभेत ते मंजूर करून घ्यावं लागतं. त्यानंतर सभागृहामध्ये उपस्थिती आवश्यक असते, 2/3 बहुमत आवश्यक असतं. हे अशा सर्व प्रक्रियेमधून होतं. आणि मला अभिमान आहे ही स्लाइड दाखवताना की भारतात आतापर्यंत कोणत्याही राष्ट्रपतींवर असा महाभियोग चालवण्यात आलेला नाही. जगामध्ये दुसऱ्या देशांच्या घटना आहेत तशा, पण आपल्या भारतामध्ये असा महाभियोग चालवण्यात आलेला नाही. म्हणजे आपल्या भारताचा कारभार किती चांगला चाललाय हे आपल्याला कळेल. पुढे चालले मी आता. प्रधानमंत्री कार्य, तुम्हाला जशी लोकसभेची कार्य सांगितली होती, राज्यसभेची सांगितली होती, तशीच प्रधानमंत्र्यांची, पंतप्रधानांची ती कार्य तुम्ही अशी पटकन पण सांगू शकाल. कशावरून? तुम्हाला मी एक प्रश्न दिला होता की प्रधानमंत्री असाल किंवा तुमच्या शाळेमध्ये तुम्ही वर्गमंत्री बनताय, तर तुम्ही शाळेमध्ये बनताना तुमच्या बरोबर तुम्ही कोणते मित्र घ्याल असं सांगितलं होतं. ते मित्र म्हणजेच प्रधानमंत्र्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहे. मग ते कोणते मित्र घेतील? तर अनुभवी मित्र घेतील, कार्यक्षम घेतील, ते जे कार्य करत नाही तर ते मंत्री बनले आणि काही काम केलं नाही त्यांच्या मतदारसंघात तर चालेल का? नाही. म्हणून ती लोक कशी असावीत? अनुभवी असावीत, कार्यक्षम असावीत. त्यांचीच निवड करतात, मंत्रिमंडळ तयार करतात, त्याबरोबरच खात्यांचं वाटप करतात. एकच काम नसतं, भरपूर असतात. गृह खाते, संरक्षण खाते, शिक्षण खाते, आरोग्य खाते, बाल विकास योजना, महिला विकास योजना, आरोग्य खाते खूप आहेत. अशी ही जी महत्वाची खाती जी आहेत कॅबिनेट दर्जाची असतात, राज्य दर्जाची असतात, त्या खात्यांचं वाटप प्रधानमंत्र्यांकडनं होतं. आणि ह्याच्याबद्दलची पण मी तुम्हाला परत एकदा मी सांगेल ते सिरियल बद्दल की तुम्ही खरंच पहा ते खात्याचे वाटप कसं केलं जातं, काय केलं जातं, मंत्री कसे नाराज होतात, मंत्री कसे ते आपल्या प्रधानमंत्र्यांची बैठक घेऊन बोलतात. एक मजेशीर भाग आहे, म्हणून बघा.
त्यानंतर आहे प्रधानमंत्र्यांची कार्य. त्यामध्ये आपल्याला चौथं दिसतं आहे मंत्रिमंडळाचे नेतृत्व करणे आणि अध्यक्षपद स्वीकारणे. साहजिक आहे, प्रधानमंत्री जर अध्यक्ष पदासाठी पात्र नसेल तर आणि नेतृत्व जर नीट निभावत नसेल तर साहजिकच हे मंत्रिमंडळ कोसळू शकतं. प्रधानमंत्र्यांचं पुढचं महत्वाचं कार्य आहे खात्यांमध्ये सुसूत्रता. आता हे खात्यांचं वाटप आपण केलंय, तो मंत्री ते काय म्हणतात खातं स्वीकारले आणि कामही करतोय, पण शिक्षण मंत्री काय करतोय, आरोग्य मंत्री काय करतोय, गृहमंत्री काय करतोय, वित्त मंत्री काय करतोय, या सर्व खात्यांमध्ये सुसूत्रता आणणे, सहकार्य करणे, त्यांना कुठली माहिती लागत असेल तर, आणि त्यांना कार्यक्षम बनवणे. आपलीच खाती, आपल्या देशाची जी महत्वाची खाती वाटप केलेली आहे, महत्वाचं म्हणजे छोटे असो मोठे असो, त्या सर्वांमध्ये सुसूत्रता निर्माण करून कार्यक्षमता वाढवणे. त्याबरोबरच या खात्यांच्या वाटपाबरोबरच जनतेला आश्वस्त करणे हे महत्वाचं आहे की प्रधानमंत्री सांगतात मी हे जे काम करतोय, आम्ही हे जे निर्णय घेतोय ते देशाच्या हिताचे कसे आहे, जनहिताचे कसे आहे, लोकांसाठी कसे आहे, आणि जनतेसाठीच त्यांना करावं लागतं, कारण त्यांना जनतेनेच निवडून दिलेलं असतं. म्हणून जनतेला आश्वस्त करावं लागतं, आश्वासन द्यावं लागतं. त्याबरोबरच आपत्ती काळामध्ये जनहिताचे निर्णय घ्यावे लागतात. आपत्ती काळ कोणताही आपत्ती काळ असेल तर त्यामध्ये जनहित कसं होईल, लोकांचं हित कसं होईल याचे निर्णय घ्यावे लागतात. त्यामध्ये सर्वात शेवटचं महत्वाचं आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय क्षेत्रात देशाची प्रतिमा उंचावणे. बघा हा, आपण आपल्या भारताचा राज्यकारभारासाठी प्रधानमंत्र्यांना निवडले किंवा प्रधानमंत्री आलाय, पण प्रधानमंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये सुद्धा, तुम्ही कधी कधी टीव्हीवर पाहिलं असेल की या देशामध्ये आपले पंतप्रधान दौरा करतायत, त्या देशात गेलेत, या देशात गेलेत, तिथले पंतप्रधान इथले पंतप्रधान एकमेकांशी हात मिळवतायत, काही बैठका करतायत, तर ते करणं आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय म्हणजे इथे पूर्ण जगातील दुसरे देश, आणि या बाबतीमध्ये आपण नेहमीच पुढे आहोत. आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आपल्या देशाची प्रतिमा पण छान तऱ्हेने उंचावलेली आहे. प्रधानमंत्र्याबरोबरच आता हे निवडलेलं मंत्रिमंडळ, त्यांचं कार्य काय, त्यांनी कसं कार्य करायचं, तर मंत्रिमंडळाची कार्य म्हणजे मंत्रिमंडळातील प्रत्येक खात्याच्या मंत्र्यांची कार्य. त्यामध्ये त्यांनी सर्वात प्रथम कायदे निर्मितीत पुढाकार घ्यायचा आहे. आपण कायदे मंडळाचं वाचन जे पाहिलं त्यामध्ये निर्मितीत पुढाकार घ्यायचा आहे. त्यांनी कायद्यांचे प्रस्ताव मांडायचे आहेत, त्याबद्दल चर्चा करायची आहे, त्याची मांडणी करायची आहे. त्या ज्या ज्या पातळीवर जे जे निर्णय आवश्यक आहेत त्या निर्णयासाठी पंतप्रधानांकडे सांगून ते निर्णय मांडायचे आहेत. तसेच शिक्षण, शेती, उद्योग, आरोग्य, परराष्ट्र व्यवहार यामध्ये आरोग्य यामध्ये आपल्याला मुख्यतः आपण आता मी तुम्हाला जे सांगितलं त्याप्रमाणेच हे जे मंत्री आहेत ह्या मंत्र्यांनी ती कार्य चोख पार पाडायची आहे. आणि त्याबरोबरच परराष्ट्र व्यवहार धोरण, जे मी तुम्हाला आता आंतरराष्ट्रीय बाबत सांगितलं की आंतरराष्ट्रीय धोरणं ठरवली जातात, त्या आंतरराष्ट्रीय धोरणांनाच परराष्ट्र व्यवहार धोरणे म्हणतात. त्यानंतर संसदेचं जे अधिवेशन असतं त्या अधिवेशनामध्ये चर्चा करणे, संसदेच्या अधिवेशनामध्ये विधेयक मांडणे, आपल्या सूचना देणे, नंतर ज्या काही सूचना टाकल्या आहेत किंवा ठेवल्या आहेत, त्याच्या ज्या चर्चा झाल्या आहेत, अधिवेशनं भरवलेली आहेत, विचार विनिमय केलेला आहे, ते मंजूर करवणे. त्याप्रमाणे जे धोरण ठरवलेलं आहे मंजूर झाल्याप्रमाणे त्या धोरण नुसतं ठरवून नाही चालत, तर त्या धोरणांची अंमलबजावणी करणे, आणि इथेच ह्या चर्चा मंजूरमध्येच आपल्याला इथे हा महत्वाचा आहे की मंत्रिमंडळामध्ये प्रत्येक मंत्र्याने चर्चेमध्ये आणि विचार विनिमयामध्ये सहभागी होणे. की शिक्षण खात्याचं चाललेलं आहे तर मला काय त्याचं, मी नाही असू द्या असं म्हणून त्याच्यामध्ये लक्ष न घालता त्याने सुद्धा प्रत्येक मंत्रिमंडळातील सदस्याने चर्चेत व विचार विनिमयामध्ये सहभागी होणे. आणि सर्वात महत्वाचं आहे प्रश्नोत्तरे काळ. संसदेची जे अधिवेशन चालतात तेव्हा तुम्ही जे टीव्हीवर चॅनेल बघता, लोकसभा, राज्यसभा, हे वेगवेगळे चॅनेल्स आहेत, डीडी नॅशनल्सची,
त्यामध्ये आपल्याला तुम्हाला नेहमी आपण लावलं की म्हणतो अरे यार काय चाललंय, तर ते प्रत्येक जण असं बोलतच असतं. एक जण कोणतरी प्रश्न विचारतं आणि दुसरे जण बोलतच असतात आणि ते थोडं आपल्याला कंटाळवाणं वाटतं. पण थोडासा बघण्याचा प्रयत्न करा आणि त्यामध्ये तुम्हाला प्रश्नोत्तर काळ पडेल की प्रश्नोत्तरं कशी घेतली जातात. प्रश्न बाकीचे म्हणजे ही जी धोरणं वगैरे आहेत, मांडली आहे, ठेवलंय, चाललंय, कुठला कायदा मांडलाय वगैरे, त्या सर्वांबद्दलची उत्तरं या प्रश्नोत्तरे काळामध्ये द्यावी लागतील. पुढचा भाग बघणार आहोत आपण मंत्रिमंडळाच्या कार्यांबरोबर, आणि तो म्हणजे हा पाहतानाच आपण बघतोय की आपल्या धड्याचा ऍट अ ग्लान्स आपण घेणार आहोत की काय काय आपण आता पाहिलं आणि त्यामध्ये आपल्याला आढळेल पॉइंट्स आपण ते बघतोय परत एकदा, कारण आपण विसरून जातोय. जसं तुम्ही आता त्यासाठी विसरलात की लोकसभा आणि राज्यसभा, तर तसं करू नका. परत एकदा लक्षात घ्या. ते मुद्दे जर तुम्ही लक्षात ठेवले, नुसते मुद्दे आणि प्रतिकात्मक चित्र, तरी तुम्हाला व्यवस्थित माहिती लिहिता येईल. पहिलं आपण पाहिलं भारताची संसद. भारताची संसद ही स्लाइड आपल्या पुढे मी ठेवली होती आणि त्यामधील हे मुद्दे परत एकदा लक्षात घ्या. आणि आता आपण बघणार आहोत त्या पुढचा मुद्दा, राष्ट्रपती निवड. राष्ट्रपती निवडीबाबत तुम्हाला हे सर्व मुद्दे मी स्पष्ट केले होते की निवड कशी केली जाते, कोणाकडून केली जाते. सर एक सेकंद थांबवा. विषय अधिकार आणि कायदेविषयक अधिकार. आपला चौथा मुद्दा प्रधानमंत्री कार्य. सर्व कार्य पटकन आपण बघून घेऊया. खाती, या खात्यांबद्दल एक शब्द मंत्री आठवला की सगळं पटापट आठवलं पाहिजे. ओके. त्यानंतर आहे पाचवा मुद्दा मंत्रिमंडळ कार्य. मंत्रिमंडळाची ही सर्व कार्य. मंत्री लक्षात ठेवायचा की एखादा मंत्री आपल्यालाही आवडतो, त्या मंत्र्याचं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला कळेल की त्यांचं काय कसं कार्य चालतं. कोणता तरी आदर्श मंत्री आपला असतो, त्यावरून सुद्धा आपल्याला कळतं. तर हे 5 मुद्दे लक्षात घ्या आपल्या ह्या पाठाचे. आणि आपण पुढच्या भागाकडे जाणार आहोत आणि तो म्हणजे आपल्याला काय समजलं त्याबद्दलचा एखादा प्रश्न. छोटासाच आहे बघा. प्रश्न वाचा हा. संसद मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवते, पण ते कोणत्या प्रकारे ठेवते किंवा कशा प्रकारे ठेवते काय सांगता येईल. भारताची संसद आपण हे सर्व पाहिलं. हा रजा बोल पटकन. विशाखा. हॅलो. रेज हँड करा. हँड रेज केला तर लगेच तुमचा माईक ओपन होईल. हॅलो. ते कोणत्या प्रकारचे किंवा कशा प्रकारे ठेवते. उत्तर देणे रजायचं. कार्यनिर्मितीत पुढाकार करतात. अच्छा, पुढाकार करतात आणि कायद्याचे प्रस्ताव व चर्चा किंवा मांडणी करतात.
टीचर मी विशाखा सांगू. हा सांग रजा सांग. टीचर मंत्रिमंडळ आपल्या इच्छेनुसार कार्यकारी मंडळ कार्य करत नाही. हा बरोबर. आणि टीचर तेव्हा संसद अविश्वासाचा ठराव मांडून ओके एक्झॅक्ट. आणि टीचर अविष्कार ठरावात हे नियंत्रण एक प्रभावी साधन आहे. बरोबर विशाखा ग्रेट. अजून कोण एखादं वेगळं सांगेल मुद्दा? आलंय त्याच्यात सर्व आले. अजून संसदेमध्ये काय होतं समजा, आता हे डायरेक्ट अविश्वास ठराव काय प्रत्येक लगेच आणत नाही आपण, आणि अविश्वास ठरवून बरखास्त करून लगेच आपण परत निवडणुका घेत नाही, त्याबाबत पण आपण चर्चा केली. अजून काय केलं जातं संसदेचं जे कामकाज चालतं ना तेव्हा काय होतं? टीचर धोरणांची अंमलबजावणी. अच्छा, अंमलबजावणी करण्याच्या आधी, धोरण ठरवण्याच्या आधी काय होतं? टीचर संसदेत मांडतात, हा चर्चा करतात आणि मंजूर करतात. मेन बरोबर. संसद मंत्रिमंडळ नियंत्रण कसं ठेवतं, तर संसद काय करते, तिथे चर्चेला तो प्रश्न आणते. आणि विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, परत मंत्रिमंडळामध्ये मंत्री जे कार्य करतायत, पण त्याच्याही पेक्षा इतर पण लोक बसलेली आहेत तिथे, इतर पण संसद सदस्य आहेत. ते काय करतात, चर्चा करतात. ती धोरणं कशी चांगली आहेत नाही आहेत त्याच्याबद्दल विचार विनिमय करतात. ओके. आणि यामध्ये बरोबर. आणि तिसराही मुद्दा मला मिळाला, अविश्वास ठराव. विशाखा खूप छान उत्तर दिलं, गायत्री खूप छान उत्तर दिलं. त्यांनीच दिलं असं नाही, सर्व विद्यार्थ्यांनी दिलं. ह्यात असे प्रश्न ना, म्हणजे आपण ही मंत्रिमंडळाची माहिती घेतली, पण ह्याच्यापेक्षाही संसद त्या मंत्रिमंडळावर कसं नियंत्रण ठेवतं असा उलटा विचार करायचा, तर तुम्हाला ते कळेल. त्यामध्ये अजून एक मुद्दा आपल्याला मी तुम्हाला सांगू इच्छिते, की एक शून्य प्रहर नावाचं तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे, की शून्य प्रहराचा काळ, जो प्रश्नोत्तराचे काळ असतात ना, प्रश्नोत्तरे कधी टाकायची आणि त्या प्रश्नोत्तरं कशी चालवायची, यासाठी तुम्हाला ही अधिक माहिती दिलेली आहे. तरी ती शून्य प्रहर आपण वाचून घ्यावं. माझ्या पाठाची सुरुवात मी लोकसभा आणि राज्यसभा यांच्या छोट्याशा चित्राने केली होती, तशीच पाठाचा शेवट मी दुसऱ्या चित्राने करत आहे. सर्वांना एक चित्र ठेवलंय मी. पहिलं चित्र कशाचं आहे सांगू शकेल कोण? हॅलो टीचर खूप सारे बेड्स आहेत त्याच्यात. हा बेड्स आहेत, पण कुठले, काय म्हणता येईल याला? ऐकायला येत नाही बेटा. टीचर कोविड सेंटर. हा करेक्ट, कोविड सेंटर आहे. बरोबर, हे कोविड सेंटर आहे, खूप बेड आहे. हा ओके. पण इथे पण मी एक चित्र दिलंय. हे काय रे, हे कशाचं चित्र आहे? हॅलो, इथे एक मशीन आहे, पण हे चित्र कशाचं आहे? चित्र म्हणजे याच्यामध्ये काय मॅटर आहे ते नकोय मला. कशा बाबत असेल हे? टीचर प्रिंटर मशीन आहे वाटतं. हा बरोबर, प्रिंटर मशीन आहे. आणि काय कळतंय ह्याच्यामध्ये? आणि मॅडम ते काहीतरी कसला तरी पोस्टर छापून येतोय. नाही, पोस्टर असू देते, पण त्याची साईज बघितलीत का तुम्ही? साईज. हो. हा, साईज कशी वाटते तुम्हाला? मोठी आहे. मोठी आहे, बरोबर. इथे मोठी आहे साईज. आणि इथे पण आपल्याला दिसतंय की जनरल हॉस्पिटल जर असेल तर त्यामध्ये थोडेसेच बेड असतात, किंवा आपण काही खाजगी रुग्णालय बघतो थोडेसेच बेड असतात, पण हे मात्र मोठं सेंटर आहे, कारण करोनाचा काळ तसाच होता म्हणून. पण इथे हे मोठं आहे, इथे आपल्याला दिसतंय की साईज मोठी आहे. मग हे कशासाठी मी ठेवलं असेल चित्र, सांगता येईल कोणाला? अजून पण एक चित्र आहे, याबाबत पण मी सांगणार. कशासाठी असेल ह्याचा संबंध मी मंत्रिमंडळाशी सांगते. मंत्रिमंडळ जे आहे ना आपलं, ते मंत्रिमंडळ जर असं मोठं असेल तर खूप जण असतील. असं जर मोठं झालं साईजने तर खूप मंत्री असतील, आणि खूप मंत्री असले तर खूप मंत्र्याचा काय म्हणतात खर्च जास्त होईल, किंवा मंत्री आहेत पण त्या खात्याचा कारभारच नीट चालत नाही असं होईल.
आणि म्हणून काय केलं जातं, त्याला एक शब्द आहे. हा जर शब्द मिळाला तर ह्या कदाचित ह्या दोघांमध्ये कळला नसेल तर इथे कळेल तुम्हाला. सांगा मला, ह्या वडापावला काय म्हणतात? हे वडापाव, वडा दिसतोय का रे छोटासा असा मध्ये? नाही ना, मोठा आहे ना? हो मॅडम. मोठा आहे. त्याला ऋग्वेद पटकन. हॅलो, हो टीचर, दिसतोय. दिसतंय ना, पण कोणतं आहे, काय नाव आहे त्याला? तो असा मोठा आहे साईज. जम्बो वडापाव. हा, येस येस, करेक्ट. जम्बो वडापाव आहे हा. हा जम्बो वडापाव हा जर आपण घेतला विकत आणि असा हा घेतला आणि असा दाबला की काय होतं रे? दाबल्याबरोबर खाण्यासाठी दाबला की काय होईल? हो, तो बटाट वडा आहे, तो फुटतो. तो काय होतो, त्याच्यातली भाजी पण अशी सांडते किंवा हे बाजूचं पण आपलं पसरतं. म्हणजे इथे काय आहे, हा संबंध मी तुम्हाला सांगते. ह्या जम्बो वडापाववरून हे आपलं जे मंत्रिमंडळ असतं ते जम्बो आहे, की त्यांना जम्बो मंत्रिमंडळ म्हटलं जातं. आणि ते जम्बो मंत्रिमंडळ करण्याची आधी प्रथाच झाली होती. जम्बो म्हणजे काय, की जास्त मंत्री घेणं, जास्त खाती निर्माण करणं आणि मग त्या खात्यांमध्ये सुसूत्रता नसणं, त्या मंत्र्यांचा कारभार कार्यक्षम नसणं, हे सुधारण्यासाठी घटनेमध्ये दुरुस्ती केलेली आहे. आणि दुरुस्ती करताना या 543 जे सभासद आपण पाहिले, संसद सदस्य पाहिले, त्या संसद सदस्यांपैकी फक्त 15% सदस्यच असावे. किती असावे? 15%. जर मी 500 हा आकडा जरा तुम्हाला दिला पटकन कळण्यासाठी, तर 500चे 15% किती होतात सांगाल मला कोणी पटकन? 500 गुणिले 15 = 100. बरोबर? 100 × 100, 100 × 5 = 500 आणि 15 × 5 = 75. ओके, तर ह्या 75 आकड्यांपेक्षा जास्त नसावेत. आणि आताच तर आपलं सरकार आहे त्यामध्ये त्याच्याही पेक्षा कमी मंत्री घेऊन मंत्रिमंडळाचा कारभार चालू आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो. आज आपला हा तुम्ही छान तऱ्हेने मला ही उत्तरं दिलीत आणि लक्षात आणून घेतलं तर आपला हा गृहपाठ आहे, तो गृहपाठ पटकन उतरवून घ्या. आणि सोपं आहे, छान आहे, सोपं आहे. तुम्ही छान प्रयत्न केलात तर तुम्हाला कळेल की जर तुम्ही प्रधानमंत्री झालात तर कोणत्या कामांना प्रथम प्राधान्य द्याल, त्याची तुम्ही यादी करायची. आणि खरोखर करा हं. स्वतः हे 3ही धडे परत वाचा आणि आपण ठरवायचं की मीच मंत्री आहे आता, मीच प्रधानमंत्री आहे आणि मीच बनलोय आता. आणि ती कल्पना करून तुम्ही कोणती कामं कराल त्याला प्रथम प्राधान्य द्याल, त्याची यादी करा. प्रथम म्हणजेच एकच नसेल, दोनच नसेल, 10 पण असू शकते. ओके, त्याबाबत परत विचार करा. आणि हे सर्व जी कार्य आहेत ती जणू काही मी पुढे भावी नागरिक आहात तुम्ही, त्यामुळे पुढे मागे कदाचित तुम्ही मंत्री बनाल तर त्यासाठीच ही तुमची पार्श्वभूमी आहे. आणि आपल्यातून नक्कीच काही जणांचे आवाज किंवा काही जणांची जी माहिती येते त्यामधून तरी वाटतं की तुम्ही नक्कीच भावी संसद सदस्य बनावेत किंवा आमदार खासदार बनावे. ओके, एवढे बोलून मी माझे आजचा पाठ संपवते. आणि आपल्या मुळात म्हणजे आपला जो त्यासाठी तुम्हाला बिग थँक्यू सर्वांना, की सर्वांनी जी साथ दिली त्यामुळेच आपला हा पाठ चांगला झालाय आणि तुम्ही पण चांगल्या तऱ्हेने अभ्यासणार आहात. सगळ्यांना सांगते की ही जी मी स्लाइड आता दाखवते त्यामध्ये आपल्याला BMC ऑनलाईन एज्युकेशन 8th स्टँडर्ड जे आहे ते 8th स्टँडर्डचं चॅनेल उघडा, परत व्हिडिओ बघा आणि त्याला सबस्क्राईबही करा आणि लाईक पण करा.